देशातील वातावरण सध्या विचित्र झालंय। वेळेआधी मान्सून धडकला खरं, मात्र नंतर गायब झाला। मान्सूनचा पाऊस अचानक थांबला आणि विचित्र वातावरण झालं। उत्तर भारतात काही ठिकाणी मुसळधार पावसानं भयंकर महापूर, तर काही ठिकाणी हीट वेव्ह सारखी उष्णता वाढली। महाराष्ट्रात तर पाऊस आणि उकाडा असं दोन्ही सुरू आहे। पाऊस गेला की भयंकर घामाच्या धारा लागत आहेत। ज्या मान्सूनच्या आतुरतेनं वाट पाहत आहोत त्याच्याबद्दल एक आशेचा किरण हवामान खात्याकडून समोर आलाय। 29 मे पासून खंडित झालेला नैऋत्य मान्सून 12 ते 18 जून दरम्यान पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलेला आहे। 12 ते 13 जून दरम्यान पश्चिम बंगालच्या उपसागरात पुन्हा सायक्लॉनिक सर्क्युलेशनची स्थिती तयार होणार आहे। त्यामुळे याकडे हवामान विभागानं लक्ष ठेवलंय। अजून थोडा वेळ यासाठी लागू शकतो। 12 जून नंतर महाराष्ट्रात पुन्हा पाऊस येण्याची शक्यता आहे। मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे, त्यामुळे आणखी थोडा वेळ मुसळधार पावसासाठी वाट पाहावी लागू शकते। शेतकऱ्यांना पेरणी करू नये असं सांगितलेलं आहे। जून अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस येईल असा अंदाज आहे। 12 ते 18 जून दरम्यान मान्सून स्वतःहून गती घेईल। या कालावधीत मध्य भारत, महाराष्ट्राचे काही भाग आणि दक्षिण भारत जिथे आधीच मान्सून पोहोचलेला आहे तिथे पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे। गेल्या आठवड्यात मान्सूनची वाटचाल थोडी मंदावली होती, त्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही भागांमध्ये शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं। पण आता हवामान खात्यानं या सगळ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे। मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानंतर त्याची पुढची वाटचाल पूर्णतः मान्सूनच्या वाऱ्यांवर अवलंबून असेल असं हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। पश्चिम बंगालमध्ये सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार होत असून त्याचा कसा परिणाम होतो हे पाहावं लागणार आहे असा अंदाज स्कायमेटनं व्यक्त केलाय। 10 जून पर्यंत बंगालच्या उपसागरात एक चक्रीय प्रणाली तयार होईल, त्यानंतर 48 तासात ती संघटित होईल असं स्कायमेटचे अध्यक्ष जी.पी. शर्मा यांनी स्पष्ट केलंय। त्यांच्यानुसार ही प्रणाली आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून पुढे जाऊ शकते। सध्या भलेही पावसानं थोडा ब्रेक घेतलाय, पण 12 जून नंतर हवामानात मोठे बदल अपेक्षित आहे। दरम्यान राज्यातील विविध भागात पावसानं अजूनही आपली दमदार हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळतंय। मुंबईच्या उरण परिसरात जोरदार पाऊस कोसळतोय। मुख्य रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलंय। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उरण परिसरात तासभरापासून पाऊस सुरू आहे। या पावसात प्रमुख रस्त्यांवरती पाणी साचलंय। अनेक वाहनं या पाण्यात अडकलेली आहेत। मुख्य रस्त्याला नदीचं स्वरूप आल्याचं देखील पाहायला मिळतंय। दरम्यान राज्यातील विविध भागात देखील पावसानं आपली दमदार हजेरी लावल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। मुंबईला पुढचे 3 तासांसाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। दक्षिण मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज आहे। नवी मुंबई, रायगडमध्ये देखील पावसाला सुरुवात झालेली आहे। रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। सकाळपासून सुरू झालेल्या पावसानं अलिबाग, मुरुड तालुक्यात सुद्धा जोरदार बॅटिंग केलेली आहे, तर दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावरील पोलाड जवळ सुद्धा रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागतेय। मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार असल्याचं माहिती आहे। पिंपरी चिंचवड शहरात दमदार पाऊस झालाय। हिंजवडी आयटी पार्क मध्ये वॉटर पार्क झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उद्या काही मिनिट आलेल्या दमदार पावसामुळे हिंजवडी परिसरातील रस्ते पाण्यानं तुंबलेले आहेत, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं दुचाकी वाहन देखील वाहून गेलेले आहेत। पावसाळ्यापूर्वी हिंजवडी परिसरामध्ये ड्रेनेज लाईन आणि नालेसफाई योग्य पद्धतीनं न झाल्यानं आज आयटी पार्क हिंजवडी, वॉटर पार्क हिंजवडी झाल्याची वेळ ओढावलेली आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे, पावसाची काय परिस्थिती आहे, कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा। आणि हीच बातमी जर तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या HPN न्यूज या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा।